नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशा श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संत नरहरी सोनार यांचा एक छोटासा अभंग आपल्याला जगण्याचा खरा आनंद आणि मानसिक शांतता मिळवून देऊ शकतो. हा अभंग फक्त देवाचे भजन नाही, तर तो सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याचा एक अप्रतिम कानमंत्र आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की या जगात जे काही आहे ते सर्व एकाच शक्तीने म्हणजेच विठ्ठलाने किंवा ईश्वराने निर्माण केले आहे. जेव्हा आपण या अभंगाचा अर्थ समजून घेतो तेव्हा आपल्या मनातील भेदाभेद संपून जातात. श्रीमंत गरीब, लहान मोठा हा फरक गळून पडतो. मानवी जीवनात जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीमध्येही त्याच ईश्वरी अंशाचा अनुभव घेतो तेव्हा आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल आदर, प्रेम आणि सहानुभूती निर्माण होते. समाजात सुख आणि शांती नांदण्यासाठी हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्याला समजते की संपूर्ण विश्व एकाच चैतन्याने भरलेले आहे तेव्हा माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा किंवा ज्ञानाचा अहंकार गळून पडतो. जर प्रत्येक माणसात विठ्ठल आहे हे आपण मान्य केले तर आपण कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाचा अपमान करणार नाही. यामुळे आपल्या घरातील आणि समाजातील नाती कमालीची सुधारतील. जगात जे काही चालले आहे ते सर्व त्या माऊलीचे कौतुक आहे, एक खेळ आहे हे समजल्यामुळे आपण सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात खचून जात नाही. यामुळे मनात एक अथांग शांतता निर्माण होते. आपल्या सभोवतालच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये, अगदी अणुरेणूमध्ये आपल्याला आनंद शोधता येईल, ज्यामुळे नैराश्य कायमचे दूर होईल. संत नरहरी सोनार या अभंगातून आपल्याला खूप मोठी शिकवण देतात. ते म्हणतात की हे जग म्हणजे केवळ एक मायेचे जाळे आहे. जोपर्यंत आपल्या डोळ्यांवर या मायेचा चष्मा आहे तोपर्यंत आपल्याला सत्य दिसत नाही. पण जेव्हा आपण सद्गुरूंच्या कृपेने हा मायेचा पडदा दूर करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक हृदयात तो अखंड विठ्ठल दिसायला लागतो. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. जग हे अवघे सारे ब्रह्मरूप, सर्वानुभूतीन एक पांडुरंग. भावार्थ विश्लेषण. संत नरहरी सोनार महाराज आपल्याला या सृष्टीचं मूळ सत्य सांगत आहेत. ते म्हणतात की आपण डोळ्याने जे जग पाहतो ते वरवर कितीही वेगवेगळं दिसत असलं तरीही ते आतून एकाच चैतन्याने नटलेलं आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव हा त्या विठ्ठलाचाच अंश आहे. आपण माणसांमध्ये भेद करतो, चांगला वाईट असा फरक करतो, पण संतांची नजर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पाहते. त्यांना प्रत्येक माणसामध्ये, प्राण्यामध्ये आणि अगदी निष्प्राण वस्तूंमध्येही तोच एक पांडुरंग उभा असलेला दिसतो. हे संपूर्ण जग म्हणजे त्या परब्रह्माचंच एक रूप आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाकडे आदराने आणि प्रेमाने पाहिलं पाहिजे. हाच या चरणाचा मुख्य गाभा आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संतांना त्या काळी समाजात पसरलेली जातपात, उच्चनिष्ठा आणि विषमतेची भिंत पूर्णपणे पाडून टाकायची होती. या चरणातून संतांनी मानवी समतेचा सर्वात मोठा नैतिक धडा दिला आहे. जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक माणसामध्ये, प्राण्यामध्ये तोच एक विठ्ठल वास करतो आहे तेव्हा समाजात कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं, जात किंवा पैशावरून कोणाचाही अनादर करू नये, हाच याचा मुख्य सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण पाहतो की काही लोक कचरा उचलणाऱ्या कामगाराकडे किंवा रस्त्यावर झाडू मारणाऱ्यांकडे अत्यंत हीन भावनेने पाहतात. पण समजा एखाद्या शहरातल्या सर्व स्वच्छता कामगारांनी आठवडाभर काम बंद केलं तर संपूर्ण शहर रोगाराईने आणि घाणीने सडून जाईल. तिथे राहणाऱ्या श्रीमंत माणसालाही त्या घाणीतच राहावं लागेल. संत सांगतात त्याप्रमाणे जर आपण त्या स्वच्छता कामगाराच्या कष्टाकडे आणि त्याच्यातल्या पांडुरंगाकडे आदराने पाहिलं, त्याला सन्मान दिला, तर समाजातली कटुता संपून जाईल. प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक व्यक्ती आदरास पात्र आहे. हेच याचे जिवंत उदाहरण आहे. दुसरा चरण. अणुरेणूपर्यंत ब्रह्म भरी येले, सर्वांघटीन राहिले अखंडित. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात महाराज विश्वाच्या कणाकणात डोकावून पाहतात. विज्ञानाने आज शोधून काढलंय की प्रत्येक गोष्ट अणुरेणूंनी बनली आहे, पण संतांनी हे शेकडो वर्षांपूर्वीच अध्यात्माच्या नजरेतून पाहिलं होतं. ते म्हणतात की या जगातील लहानात लहान कणापासून ते अथांग ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक जागेत तो परमात्मा ठासून भरलेला आहे. घट म्हणजे शरीर किंवा मन. आपल्या सर्वांच्या शरीरात आणि मनात तो ईश्वर कुठलाही खंड न पडू देता म्हणजेच अखंडपणे वास करत आहे. तो कधीही आपल्याला सोडून जात नाही. आपण मंदिरात देव शोधतो, पण तो तर आधीपासूनच आपल्या श्वासात, आपल्या अंतःकरणात अखंडपणे जिवंत आहे. हा सुंदर संदेश यात दिला आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणाचा सामाजिक संदेश अत्यंत व्यापक आहे, जो आजच्या पर्यावरणाच्या समस्येशी थेट जोडलेला आहे. संतांना समाजाला हा धडा द्यायचा होता की निसर्गातली प्रत्येक लहान सहान गोष्ट, झाडं झुडपं, नदी नाले आणि पशुपक्षी हे सर्व त्याच एका चैतन्याचा भाग आहेत. जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपल्या मनात सृष्टीबद्दल आणि इतर सजीवांबद्दल कृतज्ञता आणि भूतदया निर्माण होते. निसर्गाचे शोषण थांबवणे आणि प्राणीमात्रांवर दया करणे हा नैतिक धडा संतांनी यात दिला आहे.
वास्तविक जीवनातील उदाहरण, आज मानव आपल्या स्वार्थासाठी जंगलांची बेसुमार कत्तल करत आहे. नद्यांमध्ये कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी सोडून त्या प्रदूषित करत आहे. याचा परिणाम काय होतोय तर ऋतुचक्र बदलत आहे आणि मानवाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. जर आपण संतांचा हा विचार अंमलात आणला की निसर्गाच्या अणुरेणूत देव आहे, तर आपण झाडे तोडण्यापूर्वी 100 वेळा विचार करू. नदीला फक्त पाण्याचा स्रोत न मानता तिचे पावित्र्य राखू. एखाद्या मुक्या प्राण्याला मारण्याऐवजी त्याला अन्न देऊ. निसर्गाशी सुसंवाद साधून जगणे हेच याचे सर्वात मोठे व्यावहारिक उदाहरण आहे. तिसरा चरण, विश्व हे व्यापिले भरूनी उरले. कौतुक दाविलेन मायाजाळ. भावार्थ विश्लेषण. या चरणात देवाची अथांगता आणि त्याची लीला सांगितली आहे. तो परमात्मा इतका मोठा आहे की त्याने हे अफाट विश्व तर व्यापून टाकलंच आहे, पण एवढं करूनही तो भरूनी उरला आहे. म्हणजेच तो या विश्वापेक्षाही श्रेष्ठ आणि अमर्याद आहे. मग प्रश्न पडतो की जर देव सगळीकडे आहे तर तो आपल्याला सहज का दिसत नाही? याचं उत्तर महाराज देतात की हे सगळं त्याचं मायाजाळ आहे. ही देवाची एक अद्भुत लीला आहे, एक कौतुक आहे. त्याने या सृष्टीवर मायेचा असा एक पडदा टाकला आहे, ज्यामुळे आपण बाह्य जगातल्या आकर्षणात आणि मोहामध्ये अडकून पडतो आणि आपल्या अगदी जवळ असलेल्या ईश्वराला विसरून जातो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. त्या काळी आणि आजच्या काळातही मानव हा पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा आणि अहंकार यांच्या मायाजाळात अडकलेला आहे. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की हे जग आणि यातली संपत्ती ही कायम टिकणारी नाही. माणूस जेव्हा केवळ स्वतःचा स्वार्थ, गर्व आणि भौतिक गोष्टींच्या मागे लागतो, तेव्हा तो समाजातील इतर घटकांचे शोषण करायला लागतो. हे मायाजाळ असून यातून बाहेर पडून माणसाने साधेपणाने आणि परोपकाराने जगले पाहिजे हा संदेश संतांनी दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या कॉर्पोरेट जगतात किंवा नातेसंबंधांमध्ये आपण पाहतो की एखादा माणूस पैशाच्या आणि पदाच्या घमेंडीत येऊन आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना किंवा गरीब नातेवाईकांना तुच्छ समजतो. तो स्वतःच्या बंगल्याच्या आणि गाड्यांच्या खोट्या श्रीमंतीच्या अवडंबरात म्हणजेच मायाजाळात जगत असतो. पण जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती येते, जसे की पूर किंवा भूकंप, तेव्हा ती श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करत नाही. संकट काळात ती श्रीमंती काम येत नाही, तर एकमेकांना केलेली मदतच माणसाला वाचवते. भौतिक गोष्टींचा गर्व सोडून माणसाने माणुसकी जपावी हेच संतांना यातून सुचवायचे आहे. चौथा चरण, भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ. परब्रह्मीन खेळे अखंडित. भावार्थ विश्लेषण. जेव्हा आपल्याला कळतं की हे जग म्हणजे मायेचा खेळ आहे, तेव्हा आपल्या मनातील संभ्रम दूर होतो. महाराज म्हणतात की माणसाच्या मनातील ही भ्रांती म्हणजेच अज्ञान आणि मायेचा पडदा जेव्हा तात्काळ बाजूला होतो, तेव्हा एक चमत्कार घडतो. माणसाला समजून येतं की दुःख, भीती आणि चिंता या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी आहेत. हा मायेचा पडदा हटताच माणसाचा आत्मा थेट त्या परब्रह्माशी एकरूप होतो. मग तो माणूस या जगात राहूनही नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो. त्याची वृत्ती अखंडपणे त्या ईश्वरी आनंदात खेळू लागते, बागडू लागते. त्याला सर्वत्र फक्त आणि फक्त आनंदच दिसू लागतो. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. समाजात अनेकदा अंधश्रद्धा, खोट्या समजुती आणि गैरसमज पसरलेले असतात. संतांना समाजाला वैचारिक प्रगतीचा आणि विवेकबुद्धीचा धडा द्यायचा होता. भ्रांती म्हणजे मनाचा संभ्रम किंवा अज्ञान. जोपर्यंत समाजात अज्ञान आणि अंधश्रद्धा राहतील, तोपर्यंत समाजाचा विकास होऊ शकत नाही. जेव्हा आपण आपल्या मनातील ही भ्रांती आणि भेदभावाचे मायाजाळ काढून टाकतो, तेव्हा समाजात एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. प्रत्येकाने विवेकवादी आणि विचारी बनणे हा या चरणाचा नैतिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजही समाजात अनेक ठिकाणी अफवांवरून किंवा सोशल मीडियावरील खोट्या मेसेजेसमुळे दोन समाजात किंवा दोन व्यक्तींमध्ये मोठे वाद आणि दंगली होतात. ही एक प्रकारची सामाजिक भ्रांतीच आहे. जेव्हा एखादा सुशिक्षित आणि समजूतदार नागरिक अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सत्य जाणून घेतो आणि समाजात शांतता राखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो संतांच्या या विचारांचे पालन करत असतो. मनातील संशयाचे आणि द्वेषाचे जाळे काढून टाकल्यास समाजात सलोख्याचा आनंद कसा निर्माण होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. पाचवा चरण, अखंडित वस्तू हृदयीन बिंबली. गुरुकृपेम पाहिन नरहरी. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत नरहरी सोनार या संपूर्ण अनुभूतीचं रहस्य उलगडतात. ते म्हणतात की ती कधीही नष्ट न होणारी, अखंड असणारी ईश्वरी शक्ती शेवटी माझ्या हृदयात प्रकट झाली, तिथेच ती स्थिरावली. पण ही अवस्था मला स्वतःच्या हुशारीने किंवा कष्टाने मिळाली का? तर नाही. महाराज अत्यंत नम्रपणे सांगतात की हे सगळं केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळे शक्य झालं आहे. सद्गुरूंनी माझ्या डोळ्यांवरचा मायेचा पडदा दूर केला आणि मला माझ्याच हृदयातल्या पांडुरंगाचं दर्शन घडवून दिलं. गुरूंच्या कृपेमुळेच मला या संपूर्ण विश्वात विठ्ठल पाहण्याची दिव्यदृष्टी मिळाली, असं सांगून महाराज सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात संत नरहरी सोनार गुरुचे महत्त्व आणि आत्मपरीक्षणाचा धडा देतात. सामाजिक जीवनात चांगल्या मार्गावर चालण्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची म्हणजेच गुरुची गरज असते. गुरुची कृपा केवळ अध्यात्मात नाही, तर समाजात वावरताना योग्य संस्कार मिळण्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा हे चांगले संस्कार आपल्या हृदयात कायमचे रुजतात, तेव्हा आपल्या हातून कधीही कोणाचे वाईट होत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या मनाचे शुद्धीकरण करावे आणि चांगल्या मूल्यांचा अंगीकार करावा, हा याचा नैतिक धडा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या शिक्षण व्यवस्थेत किंवा समाजात
अशा अनेक शिक्षकांचे किंवा मार्गदर्शकांचे उदाहरण आपण पाहतो, जे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांवर देशप्रेमाचे, प्रामाणिकपणाचे आणि कष्टाचे संस्कार करतात. एखादा तरुण जेव्हा अशा चांगल्या शिक्षकाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन भ्रष्टाचाराचा मार्ग नाकारतो आणि प्रामाणिकपणे देशाची व समाजाची सेवा करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्या तरुणाच्या हृदयात ती मूल्यांची अखंडित वस्तू बिंबलेली असते. चांगल्या संस्कारांमुळे एका आदर्श नागरिकाची निर्मिती कशी होते, हेच संत नरहरी आपल्याला आपल्या उदाहरणातून शिकवत आहेत. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, आजची पिढी लॉजिक आणि प्रॅक्टिकॅलिटी मांडणारी आहे. त्यांना हा अभंग जुनाट किंवा केवळ धार्मिक वाटू नये, म्हणून तो त्यांच्या वाइब आणि लाईफस्टाईलनुसार समजावून सांगावा लागेल. कॉस्मिक एनर्जी आणि वननेस, आम्ही सगळे एकच आहोत. आजची पिढी ग्लोबल सिटीजन्स आहे. हा अभंग नेमका हाच ग्लोबल विचार मांडतो. हा अभंग म्हणजे लॉ ऑफ वननेस आहे. आपण सगळे वेगवेगळ्या देशांचे, रंगांचे किंवा विचारांचे असू, पण आपल्या सगळ्यांच्या आत चालणारे लाईफ एकच आहे. आपण इंटरनेटने एकमेकांशी जोडले गेलो आहोत, पण हा अभंग सांगतो की आपण आत्म्याने आणि ऊर्जेने आधीपासूनच इंटरकनेक्टेड आहोत. डोंट डिवाइड, जस्ट वाइब विथ एव्हरीवन. मायाजाळ म्हणजेच सोशल मीडियाचे फोमो आणि फिल्टर्स. अभंगात मायाजाळ आणि भ्रांती असा शब्द आला आहे. आजच्या काळात यापेक्षा सोपे उदाहरण दुसरे नाही. सोशल मीडियावर दिसणारे इतरांचे परफेक्ट आयुष्य, फिल्टर्स लावलेले फोटो आणि त्यामुळे आपल्याला येणारा फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजेच संतांनी सांगितलेले मायाजाळ आहे. हे सगळं आभासी, व्हर्च्युअल आहे. संत नरहरी म्हणतात की हे फिल्टर्स, भ्रांती बाजूला सारा आणि तुमच्या आत डोकावून बघा. तिथं जो रिअल यू आहे तोच परब्रह्म आहे. जेव्हा तुम्ही सोशल मीडियाच्या व्हॅलिडेशनमधून बाहेर पडाल, तेव्हा तुम्हाला खरी मानसिक शांतता, मेंटल पीस मिळेल. गुरुकृपा म्हणजेच योग्य मेंटरचे महत्त्व. आजच्या पिढीला गायडन्सची खूप गरज असते. नैराश्य, डिप्रेशन आणि संभ्रमाच्या काळात योग्य दिशा मिळणे आवश्यक असते. लाईफमध्ये गोंधळ उडालेला असताना आपल्याला एका चांगल्या थेरपिस्टची, मित्राची किंवा मार्गदर्शकाची गरज असते. अभंगात यालाच गुरुकृपा म्हटले आहे. जो व्यक्ती तुमच्या मनावरचे अज्ञानाचे पटल दूर करून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या क्षमतेची, पोटेन्शियल ओळख करून देतो, तोच गुरु. स्वतःला ओळखणे, सेल्फ रिअलायझेशन, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. आजची पिढी माइंडफुलनेस आणि मेंटल वेलनेसच्या मागे आहे. हा अभंग त्याचाच मूळ गाभा आहे. आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये, महागड्या गाड्यांमध्ये किंवा ब्रँडेड कपड्यांमध्ये नाही. तो अखंडित आहे आणि तो तुमच्या आत हृदयीन बिंबली आधीपासूनच आहे. फक्त बाहेरचा गदारोळ थांबवून आत डोकावायला शिका. इनसाइड आउट. जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाल, तेव्हा तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. संत नरहरी सोनार यांचा हा अभंग आजच्या पिढीला अत्यंत प्रॅक्टिकल संदेश देतो. हे जग म्हणजे एक सुंदर मॅट्रिक्स किंवा खेळ आहे. यात गुंतून पडू नका. माणसांमध्ये भेद करू नका, कारण प्रत्येकामध्ये तीच एक ऊर्जा, वाइब धावते आहे. स्वतःला ओळखा, सजग, माइंडफुल राहा आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा. तुमच्यासाठी आजची कृती. आजपासून पुढील 24 तास एक प्रयोग करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी, मग तो घरचा सदस्य असो, ऑफिसचा सहकारी असो, रस्त्यावरील कचरा वेचक असो किंवा एखादा प्राणी असो, संवाद साधताना मनातल्या मनात म्हणा, याच्यातही तोच पांडुरंग आहे. हा भाव ठेवून समोरच्याशी आदराने आणि प्रेमाने वागा. तुमच्या स्वतःच्या मानसिक शांततेत आणि समोरील व्यक्तीच्या प्रतिसादात काय बदल होतो याचा अनुभव घ्या. धन्यवाद. देवाला शोधण्यासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नाही. तो तुमच्यात, माझ्यात आणि या सृष्टीच्या कणाकणात भरलेला आहे. फक्त प्रत्येकाकडे प्रेमाने आणि आदराने बघायला शिका. हेच या अभंगाचे खरे सार आहे आणि हीच मानवी जीवनाची खरी सार्थकता आहे. कधी कधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशावेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रंच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.